सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठद्वारे आयोजित संपर्क सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. MA भाग 2 सत्र 4 साठी हिस्ट्री ऑफ इंडियन वुमेन या अभ्यासक्रमाचं संपर्क सत्र आज आपण चर्चा करणार आहोत. जसं तुमच्या वेळापत्रकामध्ये दिलं होतं त्या पद्धतीनं डॉक्टर दत्तात्रय मसाले सर हे संपर्क सत्र घेणार होते. पण त्यांना काही दुसरं काम पडल्यामुळे त्यांना आज ते घेता येत नाही. त्यामुळे आता मीच हे संपर्क सत्र घेतोय. तर आपण काय करूया की एक प्रकारे आपण या सिलेबसमध्ये कोणत्या गोष्टी आहेत हा तर त्या आपण जशी नेहमीची आपली पद्धत आहे त्या पद्धतीनं आपण हा संपर्क सत्र म्हणजे या संपर्क सत्रामध्ये हिस्ट्री ऑफ इंडियन वुमेन या पेपरचं संदर्भात आढावा घेऊया. हिस्ट्री ऑफ इंडियन वुमेन म्हणजे भारतीय स्त्रियांचा इतिहास असं ह्या पेपरचं टायटल आहे. आता त्याच्यामध्ये काही उद्दिष्ट आहे पेपर शिकण्याची त्याच्या संदर्भात आपण थोडी चर्चा करूया. वुमेन आर नो लॉंगर इनविजिबल इन हिस्ट्री. स्त्रिया या इतिहासामध्ये म्हणजे आता आताचा काळ असा आहे की स्त्रिया या इतिहासामध्ये अदृश्य आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही. हं? कारण आता त्यांच्याबद्दल बोललं जातं, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल बोललं जातं, त्यांच्या कार्याबद्दल बोललं जातं. त्यामुळे आता स्त्रिया या पूर्वीप्रमाणे इतिहासात त्यांच्याबद्दल अदृश्य उल्लेखच नाही, त्यांच्याबद्दल काही लिहिलं गेलं नाही, अशा पद्धतीची स्थिती आजच्या काळामध्ये नाही. This course is planned to situate women's history within the broader perspective of social history and illustrate significant themes in women's history on which historians have been working over last few decades. हा म्हणजे याच्यात असं म्हणलं की या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे किंवा कशा दृष्टिकोनातून त्याच्याकडं पाहायचं आहे तर ते म्हणतात की या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही स्त्रियांच्या इतिहासाकडे बघताना एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह म्हणजे एक विशाल दृष्टिकोन तुमचा असावा. विस्तारित परिप्रेक्ष्य असावा. तो कुठला आहे तर सामाजिक इतिहासाचा म्हणजे सामाजिक इतिहासाच्या संदर्भात अभ्यास करत असताना स्त्रियांच्या इतिहासाचा अभ्यास करणं आणि त्याचबरोबर काय की इलिस्ट्रेट सिग्निफिकंट थिंग्स इन वुमेन्स हिस्ट्री. हा म्हणजे आणखी कोण की इतिहासकार जे आजकालचे इतिहासकार आहेत ते स्त्रियांच्या म्हणजे गेल्या काही दशकांपासून स्त्रियांच्या इतिहासाच्या संदर्भात वेगवेगळ्या थीम्स नुसार वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळे आपण म्हणता येईल की दृष्टिकोन घेऊन स्त्रियांच्या इतिहासाचं लेखन करतायत. तर तो जो सगळा आवाका आहे या लेखनाचा तो आपल्याला यातून समजून घ्यायचा आहे. It will introduce students to concept of women's history and feminist history, the status of women in different period of history and women's movement. त्याच्यात काय करायचं की तुम्हाला संकल्पना समजून घ्यायच्या कुठल्या आहेत तर वुमेन्स म्हणजे स्त्रियांचा इतिहास म्हणजे काय आणि फेमिनिस्ट हिस्ट्री म्हणजे स्त्रीवादी इतिहास म्हणजे काय म्हणजे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्त्रियांचा इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याची संकल्पना तुम्हाला समजून घ्यायची आणि त्याचबरोबर स्टेटस ऑफ वुमेन इन डिफरंट पिरियड्स ऑफ हिस्ट्री म्हणजे स्त्रियांचं वेगवेगळ्या काळामध्ये स्त्रियांचं स्थान काय होतं समाजामध्ये हा तर ते तुम्हाला समजून घ्यायचंय आणि स्त्रिया वुमेन्स मुवमेंट म्हणजे स्त्री चळवळी किंवा स्त्रियांच्या चळवळी ज्या आहेत त्याच्या संदर्भातली देखील माहिती तुम्हाला यातून घ्यायची आहे. द लास्ट मॉड्यूल विल थ्रो लाईट ऑन मोबिलायझेशन ऑफ वुमेन ऑन अ मास स्केल ऑफ कॉज ऑफ कंट्रीज इंडिपेंडन्स म्हणजे शेवटचा जो मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात की एकदम म्हणजे मोठ्या प्रमाणात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्त्रियांची कशा पद्धतीनं भागीदारी होती किंवा त्यांचा कसा सहभाग होता त्या कशा मोबिलाईज झाल्या म्हणजे संघटित झाल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्याचा एक अभ्यास तुम्हाला यातून करायचा आहे.
तर पहिलं जे आहे रायटिंग द हिस्ट्री ऑफ वुमेन हे चॅप्टर आहे, म्हणजे स्त्रियांच्या इतिहासाचं लेखन. हा, स्त्रियांच्या इतिहासाचं लेखन हे यातलं पहिलं चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये काय करायचं की पहिला जो पॉइंट आहे तो विजिबलायझिंग वुमेन इन हिस्ट्री. हा, आणि दुसरा पॉइंट आहे सिग्निफिकन्स ऑफ वुमेन्स हिस्ट्री, आणि तिसरा आहे फेमिनिझम आणि फेमिनिस्ट हिस्ट्री. हा, म्हणजे आता ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे आपण काय करतोय की स्त्रियांचा इतिहास आणि म्हणजे त्याच्यामध्ये नेमके कसे प्रकार आहेत ते तुम्हाला याच्यातनं एक व्यवस्थितपणे पहिल्यांदा समजून घ्यायचं. हा, म्हणजे बघा मुद्दा काय आहे की तुम्ही पूर्वीच्या काळच्या बकरी वगैरे पाहिल्या असतील, बकरी असतील, पुराण असतील, किंवा काही अशा ऐतिहासिक पद्धतीने लिहिलेल्या गोष्टी असतील. त्याच्यात तुम्हाला स्त्रियांच्या संदर्भातले उल्लेख, कर्तृत्वान स्त्रिया ज्या असतात त्यांच्या संदर्भातले उल्लेख हे खूप अभावानं आढळतात. हं? तर त्याच्यामध्ये म्हणजे ऐतिहासिक पद्धतीनं ज्या सगळ्या स्मृती जपल्या जात होत्या त्याच्यामध्ये देखील हा उल्लेख जो आहे स्त्रियांचा तो कमी प्रमाणात असायचा. आणि असं जसं आपण बघतोय की आधुनिक काळामध्ये आपल्याकडे भारतामध्ये आधुनिक दृष्टिकोनातून इतिहासाचं लेखन करायला सुरुवात झाली, म्हणजे ब्रिटिश काळामध्ये. हा, ब्रिटिश काळामध्ये भारतामध्ये इतिहासाचं लेखन करायला सुरुवात झाली. आणि सुरुवातीच्या काळामध्ये इतिहास लेखन करत असताना इतिहास लेखन हे मर्यादित प्रमाणात कसं असायचं की जसं आपण तुमच्या परवाच्या लेक्चरला रिसेंट ट्रेंड्स इन हिस्ट्री या लेक्चरच्या वेळी आपण बोललोय की इतिहास लिहिण्याचा दृष्टिकोन हा सुरुवातीच्या काळामध्ये राजे रजवाडे यांच्या संदर्भातला इतिहास, एखादं राजघराणा असेल त्या संदर्भातला, किंवा राज्य साम्राज्य असतील तर त्या संदर्भातला इतिहास लिहिण्याचा दृष्टिकोन असायचा. त्याच्यात अजून जर थोडं असेल तर एखाद्या महान व्यक्तीबद्दल त्याच्या कर्तृत्वाबद्दलचा इतिहास हा आपल्या याच्यामध्ये लिहिला जात होता. आता हे सगळं करताना आता हे जे कर्तृत्वान व्यक्ती आहेत ते साधारणपणे पुरुष असायचे, म्हणजे पुरुषांचाच इतिहास हा जो सगळा लिखाणामध्ये चर्चेला जात असते. आणि हे जे सगळे राजे रजवाडे यांचा इतिहास असेल त्यात पण एखाद्या राजाचा राजाचं कर्तृत्व, त्याच्या प्रधानांचं कर्तृत्व, त्याच्या सेनापतीचं कर्तृत्व, अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींची चर्चा पूर्वीच्या काळामध्ये इतिहासामध्ये होत होती. पण त्याच्या शिवाय स्त्रियांच्या बद्दल इतिहासात काय म्हणजे एखादी अ, व्यक्तीबद्दल म्हणजे स्त्री असलेल्या एखाद्या व्यक्तीबद्दल म्हणा, किंवा कुठलं काय म्हणतात काहीतरी टाक आपल्याकडे काहीच नाही हो, काही टाक. तर या पद्धतीनं म्हणजे स्त्रियांना इतिहासाचं म्हणजे इतिहास लिहिणं हे पुरुष केंद्रित असल्यामुळं स्त्रियांचा अजिबात उल्लेख जो आहे तो इतिहासाच्या लिखाणामध्ये होत नव्हता. आणि समजा त्याच्यानंतर देखील काही थोडं सुधारणा झाली, म्हणजे कसं की आता गुप्त काळाचा इतिहास लिहितोय कोणीतरी, तर गुप्त काळामध्ये तो लिहील समुद्रगुप्ताबद्दल लिहील, कुमारगुप्त बद्दल लिहील. ठीक आहे. तर असे जे गुप्त काळातले राजे आहेत, सत्ताधारी आहेत, शासक आहेत त्यांच्याबद्दल लिहील. मग त्याच्यातल्या कोणत्या स्त्रियांच्या बद्दल, त्या सगळ्या राजघराण्यातल्या स्त्रियांच्या बद्दल असेल त्यांच्याबद्दल पण काही लिहिलं जात नव्हतं. किंवा त्यावेळच्या स्त्रियांच्या बद्दल किंवा त्यांची समजा अनेक गोष्टींच्या बद्दल स्त्रियांच्या संदर्भातलं ते लिहिलं जात नव्हतं. मग जास्तीत जास्त काय व्हायचं की गुप्तकालीन समाजाच्या संदर्भात पहिल्यांदा ज्यावेळी लेखन केले जात होतं त्यावेळी मात्र स्त्रियांच्या स्थितीबद्दल त्याच्यामध्ये लेखनात उल्लेख आपल्याला येताना दिसतो. मग काय असतं साधारणपणे तुम्ही शाळेच्या वगैरे पुस्तकात किंवा जुन्या पद्धतीच्या इतिहासाच्या पुस्तकात जरी वाचलं असेल ना तर तुम्हाला काय जास्तीत जास्त दिसतं की वेशभूषा कशी होती, दागदागिने कोणत्या पद्धतीने घालायचे, कुठले दागदागिने असायचे, पेहराव कसा होता. हा, इतक्या पुरतच या गोष्टी मर्यादित होत्या. हा,
आणि हे या पद्धतीचा दृष्टिकोन, या पद्धतीचं जे इतिहासामध्ये स्त्रियांच्या बद्दलचं इतिहास लेखनामध्ये स्त्रियांच्या बद्दल जे लिहिण्याच्या गोष्टी असतील किंवा त्यांच्याबद्दल कितपत म्हणजे ते संपूर्ण इतिहास लेखनाचं जो सगळा कारभार आहे, जो काय व्यवहार आहे सगळा, हा सगळा पुरुष केंद्रित असल्यामुळं मग त्यांच्याकडे आपसूक सगळे दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसतं. जसं मी आता तुम्हाला सांगितलं तसं. आणि महत्वाची म्हणजे गोष्ट काय, की म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला मी दुसरं परत सांगतो, की महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की जसं आपण मानवी समाजाचा इतिहास आपण बघतो. हां. आणि मानवी समाजाचा इतिहास बघताना आपण त्याला म्हणजे पाषाण काल म्हणजे अश्मयुगापासून आपण त्याला हा इतिहासाचा अभ्यास करतो. आणि हा सगळा इतिहास लिहिताना पण पुरुष केंद्रित असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे काय, माणसाला चाकाचा शोध लागला, माणसानं शिकार करायला सुरुवात, कंदमुळं खायला सुरुवात केली, मग त्याने शेती करायला सुरुवात केली. म्हणजे तो त्यामध्ये तुम्ही सगळं बघितलं ना, तो त्याने त्याला हं, त्याने सगळं म्हणजे अशा पद्धतीने हे सगळं पुरुष केंद्रित सगळं वर्णन जे आहे ते इतिहासामध्ये आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. तर हा जो सगळा पुरुष केंद्रित दृष्टिकोन आहे, त्यामुळं जो संपूर्ण मानवी समाजाचा निम्मा भाग असलेला, अर्धा भाग पुरुषांचा आणि अर्धा भाग स्त्रियांचा असं जर आपण त्याची एक ढोबळमानाने विभागणी केली, तर मानवी लोकसंख्येचा अर्धा भाग असलेल्या स्त्रियांच्या भूतकाळाबद्दल, त्यांच्या इतिहासाबद्दल, त्यांच्या कॉन्ट्रिब्युशन बद्दल, त्यांचा जो आतापर्यंत विकास झालेला आहे, त्या संदर्भातल्या ज्या प्रक्रिया आहेत, ऐतिहासिक प्रक्रिया ज्या घडून आणल्या त्याच्याबद्दल अशा कुठल्याच गोष्टींचा इतिहास जो आहे, तो पूर्वीच्या काळामध्ये लिहिला जात नव्हता. त्याचा अर्थ इतिहासामध्ये स्त्रिया या अदृश्य होत्या. हं? म्हणजे काय, इनविजिबल होत्या. जसं मी पहिल्यांदा आपण हा जे या पेपरच्या संदर्भात चर्चा करत होतो त्यावेळी तेच म्हणले, की वुमेन्स आर नॉट इनविजिबल, नो लॉंगर इनविजिबल इन हिस्ट्री असं ते वाक्य होतं. म्हणजे काय, स्त्रिया आता इतिहासामध्ये अदृश्य नाही. आता त्या दृश्य झालेल्या आहेत. तर त्या दृश्य होण्याची प्रक्रिया काय? तर ती म्हणजे व्हिजिबलायझिंग वुमेन इन हिस्ट्री. म्हणजे इतिहासामध्ये स्त्रियांचं दृश्य होणं किंवा स्त्रियांच्या बद्दल इतिहास लिहिला जाणं अशा अर्थानं ते आपण हा पहिला पॉइंट बघतो. म्हणजे ही बॅकग्राऊंड आपण समजून घेतली. मग स्त्रियांच्या संदर्भात इतिहास लिहिताना मग कशा पद्धतीनं या गोष्टी सुरू झाल्या भारताच्या इतिहासामध्ये साधारणपणे. तर आपण बघतो जसं मी तुम्हाला सांगितलं, की एखाद्या राजवटीचा अभ्यास वगैरे करताना, एखाद्या काळाच्या संदर्भात अभ्यास करताना त्यातल्या स्त्रियांच्या पेहरावासंदर्भात किंवा त्यांच्या राहणीमानाच्या संदर्भात, एकूण जीवनमानाच्या बद्दलचे उल्लेख आपल्याला पहिल्यांदा इतिहासात केले जाताना दिसतात. आणि अ, दुसरं काय, की त्याच्यानंतर जसं-जसं सामाजिक इतिहासाकडे समाजाचा दृष्टिकोन हे इतिहासकारांचं लक्ष वेधलं गेलं. म्हणजे इतिहासकारांनी काय केलं, की म्हणजे काल तुम्हाला जर रिसेंट इव्हेंट्सचा पेपरच्या वेळचं डिस्कशन आठवत असेल, तर आपण त्यात चर्चा केली होती, की न्यू हिस्ट्री नावाची संकल्पना जी आहे ती 20व्या शतकाच्या अ, आरंभी आपल्याला उदयाला आलेली दिसते. आणि त्याच्यामध्ये काय होतं, तर सगळ्यात महत्त्वाचा फोकस त्याच्यामध्ये सोशल हिस्ट्री आणि कल्चरल हिस्ट्री या 2 गोष्टींकडं हा फोकस आलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं त्याच्यातून समाजाचा इतिहास, सामाजिक इतिहास हा अ, अं, चर्चेला जायला लागला, त्याच्या संदर्भात लिहिलं जाऊ लागलं. तर स्त्रियांच्या इतिहासाचा अभ्यास जो आहे, तो या पद्धतीने सामाजिक इतिहासाच्या दृष्टिकोनातून लिहिला जायला लागला. आणि ही प्रोसेस ज्यावेळी एकीकडे घडत होती, त्यातली दुसरी एक प्रोसेस घडत होती. ती होती, की जसं कर्तृत्वान पुरुषांच्या संदर्भातलं इतिहास लेखन सुरू होतं, तसंच कर्तृत्वान स्त्रिया ज्या असायच्या, त्यांच्याबद्दलचं इतिहास लेखन देखील सुरू झाल्याचं आपल्याला दिसतं. पण ते खूप त्रोटक प्रमाणात किंवा एखाद्या ग्रंथामध्ये एखाद्या स्त्रीबद्दल म्हणजे स्त्री
त्या काळातलं स्त्री नेतृत्व जे असेल तर त्यांच्याबद्दलची माहिती, अशा पद्धतीचं त्याचं स्वरूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे या राजवटींच्या इतिहासाबरोबरच त्यातल्या ज्या स्त्रिया असायच्या त्यांच्याबद्दलचं थोडीफार माहिती आपल्याला हळू म्हणजे नंतरच्या काळामध्ये लिहिली जात असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही बघितलं तर की इतिहास लेखन करत असताना समजा निजामशाहीचं इतिहास लेखन असेल अहमदनगरचं, त्यावेळी चांद बिबीचा उल्लेख तुम्हाला मिळतो. 1857चा इतिहास ज्यावेळी आपण नंतरच्या काळात पेपर लिहिले गेले, त्यामध्ये झाशीच्या राणीच्या संदर्भातली चर्चा किंवा नंतरच्या काळामध्ये आपण बघतो की झाशीच्या राणीचे चरित्र लिहिलं जातं. तर अशा पद्धतीचं इतिहास लेखन जे आहे ते आपल्याला नंतरच्या काळात पाहायला मिळतं आणि आपण बघतोय म्हणजे मराठा इतिहासाच्या संदर्भात राजमाता जिजाबाई असतील किंवा महाराणी ताराबाई असतील तर त्यांच्याबद्दल देखील लेखन जे आहे ते खूप म्हणजे एकदम सुरुवातीच्या काळात त्यांच्याबद्दलची चरित्र आपल्याला दिसते की नंतरच्या काळात लिहायला सुरुवात होते. तर असं असं एक प्रक्रिया जी आहे ती झालेली आपल्याला दिसून येते. आता याच्यात या पद्धतीच्या कर्तृत्व ज्या आहेत त्या शक्यतो राजघराण्यातले असतील किंवा ह्या जो सगळा राज्यकारभार आणि जे चालायचा सत्ता राज्यसत्ता असायची त्याच्यामध्ये त्यांची एक महत्वाची भूमिका असायची किंवा महत्वाचे स्थान असायचे. हा तर त्यांच्याबद्दलच्या गोष्टी आपल्याला चरित्राच्या स्वरूपात वगैरे आपल्याला माहिती मिळते. पण एकूण स्त्रियांचं जीवन काय होतं त्यांच्याबद्दल त्यांची स्थिती काय होती त्यांच्या संदर्भात कोणत्या ऐतिहासिक प्रक्रिया घडून आल्या तर त्याबद्दलचं लेखन जे आहे ते आपल्याला त्यातनं ऍबसेंट असलेलं म्हणजे त्याचं कुठेही उल्लेख होत नसल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे तुम्हाला असं उल्लेख म्हणजे सुरुवातीच्या काळातले उल्लेख कसे असायचे की ऋग्वेदामध्ये अ, शिकलेल्या स्त्रियांचा उल्लेख मिळतो असे तुम्ही ऐकाल म्हणजे एक दोन स्त्रियांची नावं तुम्हाला माहित होतात. पण त्या काळातल्या स्त्रियांचं जीवन कसं आहे त्याच्याबद्दलच काही चर्चा तुम्हाला दिसत नाही. हं. तर असं मग आता ही चर्चा त्यांच्याबद्दल नाही स्त्रियांच्या बद्दल त्याचं कारण की त्यांचं समाजातलं स्थान दुय्यम ठेवल्यामुळं ते कुठल्याही समाजाच्या मुख्य ज्या काही गोष्टी असतात म्हणजे समजा अं, अनुष्ठान वगैरे असेल कर्मकांड असेल त्याच्यात त्यांना दुय्यम स्थान असल्यामुळं त्यात ते विजिबल नसतात. हा म्हणजे ही अशा पद्धती म्हणजे त्यांचं त्या अदृश्य असणं इतिहासात म्हणजे स्त्रिया या इतिहासात अदृश्य असतात याची कारणमीमांसा करणं देखील एक महत्वाचं काम आहे आणि ते लोकांनी हळूहळू नंतरच्या काळात स्त्रीवादी इतिहासकारांनी करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. सुरुवातीला स्त्रियांच्या बद्दल लिहिलं गेलं ते कसं आहे की कर्तृत्वात स्त्रियांच्या संदर्भात लेखन केलं गेलं. त्याच्यानंतर स्त्रियांच्या राहणीमानाच्या संदर्भात, स्त्रियांचं पेहराव वगैरे या संदर्भात किंवा त्यांच्यावरच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या कुठल्या असतील, त्यांचं जीवन कसं होतं त्याबद्दल एक लिहिलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग अशा पद्धतीचं स्त्रियांच्या संदर्भातलं जो काही लेखन आहे ते एक सामाजिक इतिहासाच्या दृष्टिकोनातून लिहिलं गेलं. हं. म्हणजे वुमेन्स इन एन्शंट इंडिया अशा पद्धतीचं आल्तेकर नावाचे इतिहासकार आहेत. एक एस आल्तेकर नावाचे. तर त्यांचं पुस्तक हे भारतातलं पहिलं पुस्तक या संदर्भातलं मानलं जातं. जे स्त्रियांच्या संदर्भातलं पुस्तक होतं. आता आल्तेकरांनी लिहिताना पण काय केलं, की आल्तेकर हे म्हणजे तुम्ही मागच्या सेमिस्टरला तुमचं ट्रेडिशनल्स ऑफ हिस्ट्री रायटिंग नावाचं ट्रेडिशन्स ऑफ हिस्ट्री रायटिंग नावाचं अं, तुम्हाला चॅप्टर होता म्हणजे पेपर होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही राष्ट्रवादी इतिहास लेखन जे आहे तर त्याच्या संदर्भातली अं, अं, काय म्हणता येईल आपल्याला त्या संदर्भातला अभ्यास तुम्ही त्याच्यामध्ये केला होता राष्ट्रवादी इतिहास लेखन. आता हे राष्ट्रवादी इतिहास लेखन जे आहे ते करत असताना बऱ्याचदा अतिशयोक्ती जी आहे आपल्या भूतकाळाच्या संदर्भात आपला भूतकाळ जो आहे अत्यंत प्रगत होतं, संपन्न होतं, सुवर्णयुग होतं, अशा पद्धतीची मांडणी जी आहे ती यामध्ये
केली जाते राष्ट्रवादी इतिहासकारांच्या माध्यमातून. तर तो जो एक त्याच्यातला ड्रॉबॅक आहे, त्याच्यातलं एक मर्यादा आहे राष्ट्रवादी इतिहास लेखनाची. हां, ती आपल्याला आलतेकरांच्या ग्रंथामध्ये दिसते. आलतेकर हे राष्ट्रवादी इतिहासकार होते आणि ब्रिटिश सत्तेनं भारतीय समाजात म्हणजे भारतीय समाजाला मागास ठेवलेलं होतं. तिथल्या स्त्रियांच्या स्थानाच्या बद्दल ब्रिटिश सत्तेने टीका केलेली होती. म्हणजे कसं आहे बघा, म्हणजे ब्रिटिश भारतात आहेत, आले समजा ब्रिटिश भारतात आले आणि भारतात ते काय बघतात, की लहान-लहान मुलींची लग्न होतात, बरोबर? नवरा मेला की बाई सती जाते. हां, मग नवरा मेला जर बाई समजा सती गेली नाही तर त्याचं केशवपन केलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर लहान मुलींचे एकदम काय म्हणतात थोराड असलेल्या पुरुषांबरोबर म्हणजे वयस्कर पुरुषांबरोबर लग्न लावली जातात. बरोबर? तर अशा पद्धतीच्या त्या गोष्टी हे इंग्रज पाहत होते. आणि मग इंग्रज इतिहासकारांनी लिहिताना मग भारतातल्या स्त्रियांच्या स्थितीबद्दल अत्यंत म्हणजे भारतातली स्त्रियांची स्थिती कशी दयनीय आहे वगैरे या पद्धतीने सगळं लेखन केलेलं होतं. म्हणजे भारतीय समाजावर त्यामध्ये टीका केलेली आपल्याला आढळते. आता आलतेकर हे राष्ट्रवादी इतिहासकार असल्यामुळं आलतेकरांनी काय केलं, की या मांडणीला काउंटर करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. म्हणजे त्याला प्रतिरोध करण्याचा किंवा त्याला प्रतिवाद करण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नातून आलतेकरांनी भारतीय इतिहासाचं काय म्हणता येईल त्याला आपल्याला एक प्रकारचं प्राचीन भारतीय इतिहासाचा परत एकदा अभ्यास केला आणि म्हणजे त्याच्यातले जे माहिती वगैरे गोळा करून त्यांनी हा हिस्ट्री ऑफ इंडियन वुमेन नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये स्त्रियांच्या संदर्भातला भारतीय स्त्रियांचा इतिहास जो आहे तो त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेला आपल्याला दिसून येतो. आता याच्यात काय होतं जसं मी तुम्हाला म्हटलं की कसं आहे की अतिशयोक्ती कशी होते की भारतीयांच्याकडे कुठलाही वैज्ञानिक दृष्टिकोन नाही असं इंग्रजांनी एक मांडणी केली होती इंग्रज इतिहासकारांनी. भारतीय लोक हे अंधश्रद्धाळू असतात अशा पद्धतीची मांडणी केली होती. मग बऱ्याचदा काय की प्राचीन भारतातले जे तंत्रज्ञान वगैरे आहे त्याला अ, याच्याप्रमाणे म्हणजे आधुनिक काळात जसं तंत्रज्ञान आहे तसं आमच्याकडे प्राचीन काळात होतं अशा पद्धतीचं मांडणी आपल्याला केलेली दिसते. म्हणजे विमान उदाहरणार्थ विमान समजा विमानाचा शोध लागला. ह्यावेळी ज्या राष्ट्रवादी इतिहास लेखन चालू होतं त्याच वेळी विमानाचा देखील शोध युरोपमध्ये लागलेला होता. तर मग विमानाचे उल्लेख हे पुराणांमध्ये मिळतात. त्यामुळे मग महाकाव्यामध्ये मिळतात. त्यामुळं भारतीयांकडे तर प्राचीन काळापासून विमान आहे. अशा पद्धतीची मांडणी केली गेली. त्याचबरोबर आता सर्जरी जी असते, आधुनिक पद्धतीची सर्जरी, तर ते चरकसंहिता वगैरे ग्रंथामध्ये पूर्वीपासूनच अशा पद्धतीच्या सर्जरीज आपल्याकडे शल्यचिकित्सा केली जाते वगैरे अशा पद्धतीची मांडणी जी आहे, ती या इतिहासकारांनी केलेली आपल्याला दिसते. तर हा जो या पद्धतीची जी मांडणी आहे, त्या पद्धतीचा स्त्रियांच्या संदर्भातली मांडणी जी आहे, ती आलतेकरांनी केली. आणि मी मगाशी असा उल्लेख केला, की वेदामध्ये 2-3 स्त्रियांचे उल्लेख मिळत असतील. त्यांना वेदाचं ज्ञान होतं, संस्कृतचं ज्ञान होतं किंवा त्या काहीतरी विचार मांडतायत. तर ती गोष्ट म्हणजे सर्व स्त्रियांचं प्रतिनिधित्व म्हणजे सगळ्याच स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता. अशा पद्धतीची मांडणी आलतेकरांनी आपल्याला केलेली दिसते. म्हणजे अतिशयोक्ती त्या संदर्भात झालेली दिसून येते. आणि मग कसं आहे की समजा राजघराण्यातल्या स्त्री असतील त्यांची जी स्थिती असेल तशीच स्थिती ही समाजातल्या इतर वर्गातल्या जो त्या काळातला वर्ग असेल, जाती असतील, वेगवेगळ्या वर्ण असतील, त्या स्त्रियांची ती स्थिती असेल असं म्हणता येत नव्हतं. पण या इतिहासकारांनी काय केलं की ती जी स्त्रियांची स्थिती आहे या सगळ्या उच्चवर्गीय किंवा राजघराण्यातल्या स्त्रियांची तशीच सगळ्या समाजाच्या स्त्रिया असं एक प्रकारचं जनरलायझेशन केलं किंवा ज्या स्त्रिया वेगळ्या म्हणजे वेगळ्या वर्णातल्या होत्या त्यांच्या स्थितीबद्दल कुठलीही चर्चा आपल्याला त्यांच्या ह्याच्यामधनं दिसून येत नाही. तर अशा पद्धतीनं पहिल्यांदा स्त्रियांच्या संदर्भातल्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर आल्या इतिहासातून.
आणि मग नंतर जसं जसं सामाजिक इतिहास जो आहे तो अत्यंत सविस्तरपणे चर्चेला जाऊ लागला. जास्त त्याच्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या म्हणजे तुम्हाला मी जसं काल पण म्हटलं, की कागदपत्रे जी आहेत ती राजघराणे राजकीय संदर्भात प्रशासनाच्या दृष्टिकोनातून ती निर्माण झालेली असतात. पण अ, जसं-जसं हे होतं म्हणजे तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. आता समजा आम्ही ते मराठा हिस्ट्रीमध्ये तुम्हाला जे मास्टर इन्स्टिट्यूशन अंडर द मराठा हा पेपर झाला. त्याच्यामध्ये तुम्ही शिकला असाल गोतसभा नावाची एक संकल्पना. आता गोतसभा काय असते? तर गोतसभा ही काहीतरी न्यायनिवाडा जो असतो, तंटे असतात ते सोडवण्यासाठी बनवलेली असते आणि त्याचं एक महजर तयार होतं. आता हा जो महजर आहे गोतसभेचा महजर, त्याचा मूळ उद्देश काय होता, की अ, ते जो न्यायनिवाडा झालाय तो संबंधित व्यक्तींना कळावा, त्याची एक नोंद असावी म्हणून तो महजर बनवलेला होता. आता ज्यावेळी इतिहासकारांच्या हातात तो ज्यावेळी महजर येतो, त्यावेळी त्याच्यामध्ये न्यायदानाची पद्धत कोणती ती ते इतिहासकाराला कळतं. हां, न्यायदानाची व्यवस्था कोणती ती ते इतिहासकाराला कळतं. आता इतिहासकाराचा दृष्टिकोन हा फक्त प्रशासकीय बाबींच्या संदर्भात मर्यादित असेल, तर त्याला फक्त मग त्याच्यातलं न्यायदान व्यवस्था, न्यायाधीश कोण म्हणजे न्याय कसा केला जायचा, कोण अपील करतं, हं, काय तंटा होता, एवढ्या गोष्टींवर त्याचा फोकस फक्त राहतो. बरोबर. पण ज्यावेळी सामाजिक इतिहासाच्या दृष्टिकोनातून या न्यायदान या कागदाचा म्हणजे महजर सारखा जो न्यायनिवाड्याच्या संदर्भातला कागद आहे, त्याच्याकडे बघताना त्यावेळी समाजातल्या मान्यता ज्या आहेत त्याचं एखादं प्रतिबिंब त्यातनं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे समजा एखादा खटला हा असेल की एखाद्या जातीला जे विशेषाधिकार दिलेले असतील, तर त्या विशेषाधिकार म्हणजे फक्त त्यांनाच तो अधिकार आहे असं असेल आणि दुसऱ्या एखाद्या जातीतल्या व्यक्तीनं ते कृत्य केलं असेल, हां, तर मग त्या व्यक्तीला त्या काळामध्ये शिक्षा दिली होती. याचा अर्थ कुठल्या समाजाचा काय विशेषाधिकार होता ते आपल्याला कळतं. कुणाला तो विशेषाधिकार वापरण्याचा अधिकार नव्हता ते कळतं. त्याचबरोबर तो न्यायनिवाड्याचा कागद असतो की नाही त्याच्यामध्ये समाजातल्या म्हणजे त्या काळातल्या गावातल्या सगळ्या जे अ, जाती असायच्या किंवा जातींचे गट असायचे, बलुतेदार असायचे. हां, बलुतेदार, आलुतेदार, वतनदार त्यांच्या सिग्नेचर म्हणजे सह्यामध्ये त्यांच्या सही म्हणजे त्यांनी नाव लिहिलेलं असतं स्वतःच्या हाताने लिहिलेलं असतं त्या कागदावर. तर त्यातून आपल्याला काय कळतं, मग त्याच्यात काय असेल पाटील असेल, त्याच्यानंतर अ, 12 बलुतेदार असतील, लोहार, सुतार वगैरे सगळे जे काही असतील ते. त्यांची नावं तिथं आपल्याला लिहिलेली दिसतात. म्हणजे त्यांचं प्रतिनिधित्व असतं. आता ह्याच्यातनं हे पण कळतं, की त्या गावामध्ये कुठल्या-कुठल्या जातीतले बलुतेदार होते. गावचे वतनदार कोण-कोण होते. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला या कागदातनं कळतात. आणि म्हणजे चालीरीती आणि मग समजा त्याच्यातून दिव्य एखाद्याने केलं असेल, तर दिव्याची प्रथा असेल. हां, शिक्षा देताना जातीच्या संदर्भातनं कमी जास्त शिक्षा दिली गेली होती का? तर ते आपल्याला त्यातून कळतं. अशा अशा स्वरूपात तुम्ही काय करता, की त्या कागदपत्रातून एक सामाजिक इतिहासाच्या दृष्टिकोनातून त्या कागदपत्राकडे तुम्ही पाहता आणि मग इतिहासकाराला त्यातून सामाजिक इतिहास लिहिण्यासाठीचं जी काही माहिती जी आहे ती त्यातून मिळते. येतं लक्षात. तर त्याच पद्धतीनं स्त्रियांच्या संदर्भातल्या इतिहासाकडे म्हणजे ह्या सामाजिक इतिहासाचा दृष्टिकोन जसा विकसित होऊ लागला, तसं हळू-हळू स्त्रियांच्या संदर्भातले जे काही वेगवेगळे थेट रेफरन्सेस असतील किंवा इनडायरेक्ट रेफरन्सेस असतील, हां, म्हणजे थेट पुरावा किंवा अप्रोक्ष पुरावा आपण त्याला मराठीत म्हणतो. तर त्या माध्यमातून स्त्रियांचा इतिहास जो आहे तो लिहायला सुरुवात झाली. म्हणजे कसं-कसं तर आता समजा गुलामगिरीची व्यवस्था असेल, हां. म्हणजे मग स्त्रियांचा पण त्याच्यामध्ये संबंध आला. स्त्रियांना गुलाम म्हणून बऱ्याच स्त्रिया ज्या असायच्या त्या गुलाम म्हणून विकल्या जायच्या. त्यांचं परत त्याच्यामध्ये शत्रूंच्या पकडलेल्या स्त्रिया असतील किंवा जे काही हे होतात कर्जबाजारी लोक होतात त्यातले काही लोक स्वतःला विकत पण होते त्या काळामध्ये. मग अशा स्त्रियांना पण त्याच्यात विकलं जात होतं. तर अशा अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही हा
जो स्त्रियांचा इतिहास आहे ना तो आपल्याला शोधता येत होता. त्याचबरोबर दासी प्रथा, दास प्रथा असायची, दास-दासी असायचे. हां, म्हणजे आता समजा एखादं कागद असेल तर त्याच्यामध्ये कुणाकडे किती दासी होत्या, किती दास होते हे लिहिलेलं असायचं. म्हणजे दास प्रथेचं आणि स्त्रियांचा काय संबंध आहे? त्याच्यामध्ये मग स्त्रियांना पण दास म्हणून नेमलं जायचं का? वगैरे अशा दास-दासी असायच्या. असे उल्लेख आणि त्याच्यातनं ती मांडणी जी आहे ती याच्यातनं आपल्याला केली जात असते. म्हणजे तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. समजा आता तुम्ही कुठलंतरी एखादं संस्कृत नाटक घेतलं असेल जुन्या काळातलं, हां? आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, की त्या नाटकामध्ये आपण बघतोय, की एक राणी असते आणि एक तिची दासी असते. हां? आणि मग त्याच्यात तुम्हाला कळतं, की राणीची भाषा ही शुद्ध संस्कृत असते आणि दासीची भाषा ही अशुद्ध आणि म्हणजे सर्वसामान्य त्यावेळच्या लोकांसारखी त्याची भाषा असते. म्हणजे हे भाषेच्या संदर्भात त्या दासीचं स्थान वगैरे अशा पद्धतीने ते इतिहास जे आहे तो शोधण्याचा प्रयत्न इतिहासकारांनी सामाजिक इतिहासाच्या दृष्टिकोनातून केला. त्याच्यानंतर दुसरं काय केलं, की समजा जसं मी तुम्हाला मगाशी उल्लेख केला आपण. पुरापाषाण काळापासून आपण इतिहासाचा अभ्यास करतो आणि जसं म्हणलं, की मानवाने अ, आणि भटके काय म्हणतात त्याला अन्न संग्राहक आणि शिकार आधारित जीवन जे आहे ते स्वीकारलं. त्याच्यानंतर पुढं काय, की त्याने दगडापासून हत्यारं बनवली. हां. मग त्याला अ, अ, ह्याचा आगीचा शोध लागला. मग त्याला चाकाचा शोध लागला. मग त्याला शेतीचा शोध लागला. मग अशा त्याने त्याच्या अशा सगळ्या अर्थानं पुरुषवाचक जे शब्द आहेत ना, ते तुमच्या सगळ्या ह्या इतिहासामध्ये मांडलेलं आपल्याला दिसून येतं. पण अनेक इतिहासकार आणि जसं आपण परवा त्या रिसेंट ट्रेंडच्या याच्यामध्ये आपण बोलत होतो, की इतिहासाची सहाय्यकारी शास्त्र जे आहेत, म्हणजे अँथ्रोपॉलॉजी जे आहे, अँथ्रोपॉलॉजी, एथनोग्राफी. तर याच्यातून जे शोध लागलेले आहेत, जी समज मानवी समाजाबद्दलची विकसित झालेली आहे, त्यामध्ये असं इतिहासकारांच्या लक्षात आलेलं आहे, की सुरुवातीच्या काळामध्ये जे शिकार म्हणजे शिकार आणि अन्न संग्रह म्हणजे असं आपण म्हटलं ना, की पहिल्यांदा आपल्या डोक्यात काय येतं, की पुरुष जे आहेत ते शिकार करतात, स्त्रिया ज्या आहेत त्या कंदमुळं गोळा करतात. काय अशा पद्धतीचं आपल्या डोक्यात एक प्रतिमा निर्माण होते. मग स्त्रिया शिकार करतच नसतील हे कशावरून? हां. तर असे असे प्रश्न जे आहेत या स्त्रियांच्या इतिहासकारांनी किंवा फेमिनिस्ट इतिहासकारांनी विचारायला सुरुवात केली. त्याच्यानंतर दुसरं हे की तुम्ही जर आता इव्हन फॅमिलीमध्ये कुणाचे शेतकरी कुटुंब वगैरे असेल ना, त्याच्यात तुम्ही बघितलं असेल, की तुमची जी शेतीतली बी बियाणं काय म्हणतात त्याला टिकवण्यासाठी ज्या सगळ्या प्रक्रिया केल्या जातात बियाणं बनवण्यासाठीच्या प्रक्रिया म्हणजे ते राखेमध्ये काही वेळा बियाणे ठेवले जातात कीड लागू नये म्हणून. म्हणजे पुढच्या सीझन मध्ये आपण ते शेतीत वापरले जातात बियाणे म्हणून हा तर ते हे जे काम आहे की नाही हे स्त्रियांकडे असतं त्याचं टेक्निक जे आहे तंत्र जे आहे ते स्त्रियांना माहीत असतं तर अशा पद्धतीचे जे अँथ्रोपॉलॉजिकल स्टडीज जे आहेत अशा पद्धतीनं जो लोकांनी समाजाचा अभ्यास केला त्यातून त्याच्या लक्षात आले की शेतीचा शोध जो आहे त्याच्यामध्ये स्त्रियांची भूमिका खूप महत्वाची होती असं त्यांचा एक सिद्धांत मानला जातो म्हणजे शेतीचा शोध हा पुरुषांच्या ऐवजी स्त्रियांनी लावला असं देखील एक काही लोकांचं काही अभ्यासकांचं मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. तर हे जे या पद्धतीनं समाजामध्ये स्त्रियांचं मानवी इतिहासामध्ये स्त्रियांचं नेमकं काय स्थान आहे किंवा त्यांचा इतिहास काय आहे याच्याबद्दलची चर्चा जी आहे आपल्याला हळूहळू इतिहासाच्या याच्यामध्ये झालेली दिसून येते. हा तर हे सिग्निफिकन्स काय वुमन्स हिस्ट्रीचं ह्याच्यामध्ये म्हणजे जे समाजातला एक मोठा भाग जो आहे अर्धा भाग जवळपास तो इतिहासातून पूर्णपणे अदृश्य होता आणि स्त्रियांच्या संदर्भात जे काही इतिहास लेखन सुरू झालं त्यातून आपल्याला
या स्त्रियांचं जे समाजात मानवी विकासातलं कॉन्ट्रिब्युशन असेल, त्यांचं जीवन असेल, त्यांचा इतिहास जो आहे, हा आपल्यासमोर यायला सुरुवात झाली. हं. आता मग त्याच्यामध्ये एक दुसरं म्हणजे फक्त स्त्रियांच्या बद्दल लिहिणं म्हणजे स्त्रीवादी इतिहास नाही. हां, म्हणजे आता आलतेकर जे स्त्रियांच्या बद्दल लिहितात, ते काही स्त्रीवादी इतिहास त्याला म्हणता येत नाही. मग स्त्रीवादी इतिहास कशाला म्हणायचं? स्त्रीवादी इतिहास म्हणजे काय? हे समजून घेण्यासाठी आपल्याला स्त्रीवाद म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घ्यावं लागतं. फेमिनिझम म्हणजे म्हणजे बऱ्याचदा फेमिनिझमच्या संदर्भात, स्त्रीवादाच्या संदर्भात हां, ते खूप अशा गैरसमज असतील किंवा अ, पूर्वाग्रह समाजामध्ये विद्यमान असतात. हां, की म्हणजे स्त्रीवादी म्हणजे मग पुरुषांना एकदम असं पुरुषांना कामच लावायची अशा पद्धतीचे दृष्टिकोन स्त्रियांचा असतो. अशा अशा पद्धतीचे ते दृष्टिकोन त्याच्यामध्ये निर्माण होतो. पण स्त्रीवादाचं मत काय असतं, तर स्त्रीवादाचं फेमिनिझमचा ह्या हे आहे, की समाजाची जी उभारणी आहे ही समाज हा म्हणजे आपला समाज, भारतीय समाज असो किंवा जगातला पण समाज, त्याच्यामध्ये पुरुष सत्ता जी आहे, पुरुषांची सत्ता जी आहे, त्याला अं, पितृसत्ता असं देखील म्हटलं जातं. हां, पॅट्रियार्की या अर्थाने. पॅट्रियार्की जी आहे, पुरुष सत्ता जी आहे, पितृसत्ता जी आहे, ती अत्यंत शक्तिशाली होऊन त्यांनी स्त्रियांना दुय्यम स्थान दिलेलं आहे. आणि फेमिनिस्ट काय करतात, ते स्त्रियांना समान अ, अधिकार जे आहेत ते त्याची ते मागणी करतात. आता ही मागणी करत असताना अ, अ, त्यांचं म्हणणं असं आहे, की स्त्रिया आणि पुरुष हे समान आहेत. हां, त्यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा भेदभाव जो आहे तो करणं अयोग्य आहे असं त्यांचं मत आहे. म्हणजे हे असं म्हणण्याचं दुसरं एक म्हणजे ह्याच्या विरोधात बोलणारे काय की मग स्त्रिया वेगळ्या असतात आणि पुरुष वेगळे असतात. त्यांची शरीर रचना वेगळी असते, पुरुषांची शरीर रचना वेगळी असते. त्यामुळे स्त्रियांनी करायची कामं वेगळी, पुरुषांनी करायची कामं वेगळी. त्यामुळे स्त्रियांनी घरकामच करावं आणि पुरुषांनी बाहेरचं बघावं. अशा पद्धतीचं मांडणी जी आहे ती पारंपरिक पद्धतीने पितृसत्ता करत असते. पण स्त्रियांचं स्त्रीवादी अभ्यासकांचं म्हणणं म्हणजे स्त्रीवादाचं आर्ग्युमेंट हे आहे की शारीरिक बदल जरी फरक जरी असले स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या मध्ये तरी ते फक्त शारीरिक दृष्टिकोन आहे. बायोलॉजिकल बदल असतात. आणि स्त्री असणं आणि पुरुष असणं या ज्या गोष्टी आहेत हे सामाजिकरणातनं घडत असतात. म्हणजे स्त्रियांनी कसं वागायचं, कसं बोलायचं, त्यांचं हसायचं कसं, हां, किंवा त्या स्त्रियांनी स्त्रिया रडतात आणि पुरुष रडत नाहीत. हां, स्त्रिया लगेच भावनिक होतात, पुरुष होत नाही. तर ह्या सगळ्या ज्या कन्सेप्शन्स आहेत, हां, म्हणजे मान्यता आहेत, अशा पद्धतीचे लोकांना वाटतं की अशा गोष्टी घडतात. ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सामाजिकरणातून त्या घडून येतात. हां, म्हणजे काय होतं की समाजात काय करतात स्त्री आणि पुरुष असा जो लैंगिक भेदभाव आहे, जो शारीरिकदृष्ट्या आपण जे आहे अस्तित्वात असतो, त्याला आपण समाजात स्त्रियांनी कसं वागायचं आणि पुरुषांनी कसं वागायचं याची जी बंधनं समाजानं घालून दिलेली असतात, त्यामुळं ती आपल्याला असं वाटतात की अ, स्त्रियांनी असंच वागायला हवं आणि पुरुषांनी असं वागायला हवं. पण हे जे वागणुकीच्या संदर्भातले जे काय म्हणतात सवयी म्हणा किंवा वागणुकीच्या संदर्भात जो चाकोरीबद्धपणा सगळा आपल्या समाजामध्ये आलेला आहे, तर तो समाज निर्मित आहे. हां, म्हणजे तो जैविक नाही. तो अ, म्हणजे म्हणजे बायोलॉजिकल नाही. अशा पद्धतीची मांडणी या स्त्रीवादी इतिहासकारांनी केलेली आपल्याला दिसून येते. हां, म्हणजे स्त्रीवाद हा अशा पद्धतीनं स्पष्टता आणण्याचा प्रयत्न करतो आणि मग ही जी व्यवस्था आहे म्हणजे हे जे चाकोरीबद्ध
मान्यता आहेत स्त्रियांच्या संदर्भात आणि पुरुषांच्या संदर्भातल्या याची अ, हे दृढ होण्यासाठी किंवा हे प्रस्थापित होण्यासाठी, हे समाजात रुजण्यासाठी, त्याला अशा पद्धतीचा आकार येण्यासाठी जो सगळा प्रयत्न झाला किंवा अ, काय म्हणतात त्याला, जी काही प्रोसेस घडून आली, ती प्रोसेस ही पुरुषांचं समाजावरचं वर्चस्व राहावं, वर्चस्व पहिल्यांदा निर्माण व्हावं आणि नंतर ते टिकून राहावं, यासाठी अशा पद्धतीची मान्यता ज्या आहेत स्त्रियांच्या संदर्भात, पुरुषांच्या संदर्भात हे समाजात तयार झालेत, असं स्त्रीवाद्यांची मांडणी आहे. हां, तर त्यामुळं स्त्रियांचा इतिहास अभ्यासताना अशा पुरुषसत्तेनं म्हणजे पितृसत्तेनं स्त्रियांवरचं हे जे वर्चस्व आहे, ते कशा पद्धतीने निर्माण केलं आणि स्त्रियांनी जर त्याला प्रतिकार केला असेल, तर तो कशा पद्धतीने केला, ही मांडणी त्याच्यामध्ये अ, स्त्रियांचा इतिहास म्हणून म्हणजे एक फेमिनिस्ट स्त्रीवादी इतिहास म्हणून मांडणी करताना याचा देखील मागोवा घेणं आवश्यक आहे, असं स्त्रीवादी इतिहासकारांचं म्हणणं असतं. त्यासोबतच पितृसत्तेनं स्त्रियांच्या वर म्हणजे स्त्रियांच्या अधिकारांचं हनन करणं, त्यांना दुय्यम स्थान देणं. तर हे करत असताना त्याच्यामागचे जे भौतिक हितसंबंध पुरुषांचे होते किंवा पितृसत्तेचे होते, तर ते देखील समजून घेणं आणि त्याची मांडणी करणं हे आवश्यक आहे, असं स्त्रीवादी इतिहासकारांचं म्हणणं आहे. म्हणजे मी तुम्हाला एक दुसरं सोपं उदाहरण देतो म्हणजे कशा पद्धतीने. आता स्त्रीवादी इतिहासकारांचं म्हणणं आहे, की जाती व्यवस्था जी आहे ती अ, सजातीय लग्न जे असतात, म्हणजे जाती-जातीत होणारी जे लग्न असतात आणि जातीवर लग्न होण्याला जी बंदी असतात, त्यामुळं अ, ही जी जातीत होणारी लग्न जी आहेत, ती काय म्हणतात त्याला ही जी लग्न होतात जाती-जातीमध्ये त्याच्यामुळं स्त्रियांच्या किंवा पुरुषांच्या पण निवडीच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येतात. त्यांना आपला जोडीदार जो आहे, तो आपल्या मनाप्रमाणे निवडता येत नाही. ही एक जातीच्या बंधनातली समस्या आहे. बरोबर आहे. पण हे जे बंधन आहे हां, तर हे परत पितृसत्तेनं लादलेलं बंधन आहे. कारण जाती टिकाव्यात हां, यासाठी ते सजातीय लग्न व्हायला हवीत, असं पितृसत्तेनं ती व्यवस्था बनवली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील आपल्या लिखाणामध्ये हे जे सजातीय लग्न आहे, वर्णातली लग्न जे आहेत, त्याच्या संदर्भात असंच कॉमेंट केलंय, की ही एकाच वर्णातली किंवा एकाच जातीतली लग्न जे आहेत ते स्त्रियांवरचं वर्चस्व टिकवण्यासाठी पितृसत्तेला मदत करत असतात. अशा पद्धतीचं मांडणी त्यांनी केलेली आहे. तर स्त्रीवादी इतिहासकार जे आहेत, तर त्यांनी अशा पद्धतीनं आपल्या स्त्रियांच्या स्थितीचं आकलन करत असताना पुरुषसत्ता जी आहे ती कशा पद्धतीनं हालचाल करते, कशा पद्धतीनं त्याची प्रक्रिया घडून आली, तर ते आपल्याला स्त्रीवादी इतिहासकार जे आहेत ते पाहत असतात. मला म्हणजे अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जर सुरुवातीच्या काळामध्ये जर पाहिलं असेल, तुम्हाला हे माहीत असेल, आनंदी गोपाल नावाचे एक सिरियल लागायची. हां, तर तुम्ही त्याच्यात ती पाहिली का नाही मला माहित नाही. ठीक आहे, तो उदाहरण सोडू. आपण दुसरं एक उदाहरण मी सांगतो. काय झालं होतं, की भारतामध्ये जसं ब्रिटिशांची सत्ता होती, त्यावेळी ब्रिटिश जसे वागतात, बोलतात, त्यांचं राहणीमान हे आदर्श समजलं जायचं. जेंटलमॅन पद्धतीचं. हां, आणि जेंटलमॅन आणि मेमसाहेब. मेमसाहेब म्हणजे ते जे इंग्लिश अधिकारी, ऑफिसर किंवा इंग्लिश व्यक्ती असायचे, त्यांची बायको, वाईफ या अर्थाने. त्या मॅडम किंवा मेमसाहेब त्यांना म्हटलं जायचं. असं एक म्हणजे हे झालं आणि त्यांचं मग वागणं, बोलणं जे आहे त्याचा अवलंब जो आहे तो नव्याने शिक्षित झालेल्या भारतातल्या शिक्षित वर्गाने करायला सुरुवात केली. हां, म्हणजे जे त्यांचे पहिले जे पहिले पदवीधर वगैरे लोकं होती, ज्यांना काहीतरी सरकारी नोकऱ्या लागल्या, त्यांनी मग आपले जे साहेब असायचे, इंग्लिश गोरे साहेब आणि त्यांची वाईफ जशी असायची, ते जसं राहतात, त्यांचं जसं राहणीमान आहे,
त्या पद्धतीचं राहणीमान स्वतःच करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काय केलं की मग सकाळी साहेब उठतात. साहेब उठल्यानंतर साहेब चहा घेतात. चहा घेताना साहेब पेपर वाचतात. त्याच वेळी मॅडम पण येतात. मॅडम पण साहेबांच्या बरोबर चहा घेतात. त्या पद्धतीचं समोर असलेला पेपर जो आहे तो वाचतात आणि मग साहेब आणि मॅडम हे दोघं एकमेकांशी चर्चा करतात त्या पेपर मधल्या एखाद्या बातमीबद्दल. हा म्हणजे एक सुसंस्कृतपणा असं त्यावेळी या लोकांच्या समोर एक आदर्श त्यांना वाटायला सुरू झालं होतं. आता मग याचा परिणाम काय झाला की याचा परिणाम मग ते ऑफिसमध्ये काम करणारे जे काही अधिकाऱ्यांच्या हाताखाली जे भारतीय लोक होते त्यांना असं वाटू लागलं की आता आपण सुसंस्कृत व्हायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे की आपण सकाळी चहा घ्यायचा, आपली बायको पण ती चहा घेईल, आपण पेपर वाचायचा, आपली बायको पण पेपर वाचेल आणि आपण मग तशी चर्चा करू. म्हणजे याच्यामध्ये मूळ प्रेरणा ही स्त्रियांनी अ, शिकून पुढे जावं अशी नसून ते साहेब तशा पद्धतीनं वागतात म्हणून आपण देखील तसं वागून आपली सामाजिक उन्नती जी आहे, सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नती करून घ्यायचं असा एक त्याच्यामागचा एक दृष्टिकोन आपल्याला दिसतो. आणि याच्यात ती जी स्त्री आहे त्या भारतीय व्यक्तीची पत्नी जी आहे, तिला त्याच्यामध्ये काही चॉईस नाही. तिला तिला त्याचा निर्णय तिनं काय करायचं याचा निर्णय ती घेत नाही. तिचा नवराच परत तो निर्णय तिचा घेत असतो. तर हे जे याला न्यू पॅट्रियार्की असं इतिहासकार उमा चक्रवर्ती ज्या फेमिनिस्ट इतिहासकार आहेत त्यांनी त्याला न्यू पॅट्रियार्की असा शब्द त्याला त्यासाठी वापरलेला आहे. तर हे अशा पद्धतीने घडत असतात गोष्टी. तर फेमिनिस्ट इतिहासकार जे आहेत तर त्याला त्याचं आकलन, त्याची चिकित्सा हे फेमिनिस्ट इतिहासकार, स्त्रीवादी इतिहासकार हे करत असतात. तर अशा पद्धतीचा हा पहिला चॅप्टर आहे. तर मला म्हणजे त्याच्यातनं म्हणजे जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे एकूण आपण नेमकं काय होतं की स्त्रियांचा इतिहास याचं लिहा म्हटले किंवा त्याच्याबद्दल आपण जेव्हा चर्चा करतो त्यावेळी मग तो कसा असतो की एखाद्या कर्तृत्वान स्त्रीबद्दल तिची थोरवी सांगणं वगैरे इतक्यापुरतं मर्यादित होतं किंवा मग एखाद्या स्त्रियांच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल सांगणं इतक्या पद्धतीनं तो मर्यादित होतो. पण ज्यावेळी फेमिनिस्ट इतिहासाच्या संदर्भात आपण चर्चा करतो त्यावेळी त्यातल्या स्त्रियांवर जी बंधनं आली, स्त्रियांचं जे दुय्यमत्व स्त्रियांना प्राप्त झाले, ज्याला स्त्रीदास्य पण म्हटलं जातं. तर ती गोष्ट समाजामध्ये रुजण्यामध्ये त्याची ही जी सगळी ऐतिहासिक प्रक्रिया त्या संदर्भात ती घडून आली. हां, तर म्हणजे आणि मग इव्हन याच्यामध्ये लग्न संस्थेचा उदय असेल, विविध चालीरीतींचा उदय असेल, त्याचा आणि स्त्रियांच्या याच्यातल्या स्त्रियांचं स्थान आणि ते स्थान जे आहे ते दुय्यम करण्यामागचं पितृसत्तेचे हितसंबंध किंवा त्यांचा जो दबाव आहे, तर त्याचं आकलन जे आहे या स्त्रीवादी इतिहासातून केलेलं आपल्याला दिसून येतं. तर तुम्हाला आत्ताचे जे काही पॉइंट्स आपण चर्चा केली त्याबद्दल काही शंका असतील तर विचारा. आपण पुढचं जे आहे ते आपण खूप शॉर्ट मध्ये घेऊ. एवढं खूप काही सांगता नाही. बोला. काही शंका असतील तर बोला. नाही आहेत शंका काही. आणि तुमच्या पुस्तकामध्ये या सगळ्या गोष्टींच्या संदर्भातल्या व्याख्या असतील, काही त्यांचे महत्व वगैरे आहे ते त्यामध्ये दिलेलं असतं. तर ते पण तुम्ही वाचून त्या पद्धतीने किंवा मी जे ते वाचा आणि मी जे सांगितले त्या पद्धतीने त्याच्या सगळ्या संदर्भात विचार करा. म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थित आणखी थोडं समजून घेता येईल. तर यामध्ये सलबार्टन पण आहे, उदारमतवादी, समाजवादी आणि मार्क्स ह्याच हो वेगवेगळे विचारवंत आहेत ते. हो. उदारमतवादी, सलबार्टन, जहालवादी. हम्म.
बरोबर आहे. त्याला पण अनुसरून लिहावं लागेल ना. हो, हो. तुमच्या पुस्तकामध्ये हा. नोट दिलेले आहेत. माझं काम हो, फक्त आढावा घेणं आहे आणि तुम्हाला फेमिनिस्ट हिस्ट्री हे नेमकी संकल्पना कशी आता आली म्हणजे वुमेन्स हिस्ट्री आणि फेमिनिस्ट हिस्ट्री हे कसे हो, वेगवेगळे आहेत ते तुम्हाला सांगणं हे मी याच्यातनं प्रयत्न करत होतो. हो, हो, तुम्ही हो जर सर, थँक्यू. हां, तुमचा ट्रेडिशन्स ऑफ हिस्ट्री रायटिंग नावाचा जो पेपर होता, तर त्याच्यामध्ये तुम्ही हिस्ट्री फ्रॉम बिलो नावाचं एक चॅप्टर त्याच्यामध्ये होतं बघा. एक तळाकडून इतिहास नावाचा. हां आणि हा हा, होतं त्याच्यामध्ये सर. त्याच्यामध्ये आपण अब्राह्मणी इतिहास लेखन, सबाल्टर्न ब्राह्मणी आणि इतिहास लेखन अब्राह्मणी इतिहास लेखन. हा. आणि शेवटी स्त्रीवादी इतिहास लेखन असं आपण त्याच्यामध्ये पाहिलं होतं. हो. तर त्यातलं ओके स्त्रीवादी ओके सर. इतिहास लेखनामध्ये तुम्हाला ते देखील तुम्ही परत एकदा वाचलं नाही यासाठी तरी ते हम्म. चालू शकतं. ओके सर, थँक्यू. ठीक. तर आता दुसरा जो युनिट आहे तो आहे एन्शंट इंडिया, मेडिवल इंडिया, वुमेन्स कस्टमरी अँड लीगल स्टेटस जे आहे. म्हणजे स्त्रियांचं काय म्हणता येईल आपल्याला प्राचीन भारतामध्ये, मध्ययुगीन भारतामध्ये, कॉलोनियल भारतामध्ये आणि आदिवासी समाजामध्ये नेमकं स्त्रियांचं कस्टमरी म्हणजे त्यांना काय म्हणता येईल आपण त्याला अनुष्ठानं किंवा याच्यामधलं जे असतं की नाही त्याला काय शब्द वापरता येईल आपल्याला म्हणजे दैनंदिन जीवनात आपण असं म्हणू दैनंदिन जीवनात कर्मकांडामध्ये जे त्यांचं स्थान आहे ते आणि लीगल स्टेटस म्हणजे कायदेविषयक त्याच्यामध्ये त्यांना काय अधिकार आहेत किंवा काय अधिकार नाहीत याच्या संदर्भातलं आपल्याला थोडी चर्चा करायची आहे. एन्शियंट इंडिया, मिडिवल इंडिया आणि कॉलोनियल इंडिया आणि ट्रायबल सोसायटी. आता याच्यामध्ये हे खूप बारीक डिटेल्स त्याच्यामध्ये येतील म्हणजे प्रत्येकाला सांगायचं म्हणजे प्रत्येक काळाच्या बद्दल मग बारकाईनं प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये तुमच्या पुस्तकात पण तुम्हाला मिळून जातील. पण आपण काय करूया की 4 जे काळ आहे, 4 म्हणजे 3 काळ आहेत त्यातल्या आणि ट्रायबल सोसायटीमध्ये आदिवासी समाजामधलं स्त्रियांचं स्थान जे आहे त्याची एक वेगळी चर्चा करायला पाहिजे. तर ते वेगळी चर्चा त्याच्यामध्ये आहे. तर हे पहिल्या 3 ह्याच्यातला जो काही ठळक मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. जसं मगाशी आपण आळतेकरांच्या पुस्तकांचा मी उल्लेख केला. आळतेकरांनी एन्शियंट इंडिया म्हणजे वुमन इन एन्शियंट इंडिया नावाचं जे पुस्तक लिहिलं होतं, तर त्या पुस्तकामध्ये स्त्रियांच्या स्थितीच्या संदर्भात सगळी चर्चा केलेली आहे. आणि मग स्त्रियांचं प्राचीन भारतामध्ये स्त्रियांचं स्थान काय होतं? तर ते सगळी माहिती त्यांनी त्याच्यामध्ये दिलेली आहे. मग आणि ह्या ज्या उमा चक्रवर्ती ज्या आहेत, स्त्रीवादी इतिहासकार, त्यांनी मग आळतेकरांच्यावर टीका केली होती. आळतेकरांनी सगळं हे कसं छान छान होतं, काय म्हणता येईल त्याला, अत्यंत म्हणजे सुवर्णयुगासारखं होतं. स्त्रियांना खूपच मोठं उच्च स्थान होतं समाजामध्ये किंवा चांगलं स्थान होतं. अशा पद्धतीची जी काही मांडणी केली, त्याच्यावर टीका त्यांनी केलेली आहे. आणि मग त्याचं उदाहरण देताना त्यांनी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या या स्त्रीवादी इतिहासकारांनी समोर आणलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे समाजातली अ, अ, काय म्हणता येईल त्याला इवन जे अनुष्ठानं सांगितलेली होती, जे संस्कार समाजामध्ये केले जायचे. त्यामध्ये फक्त विवाह संस्कार सोडला की स्त्रियांना कुठल्याही इतर संस्काराचा अधिकार नव्हता. अशा पद्धतीच्या गोष्टी यांनी पुढे आल्या. म्हणजे यज्ञामध्ये स्त्रियांना अधिकार नव्हते. अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत, असे जे पॉइंट्स जे आहेत स्त्रियांच्या स्थितीच्या संदर्भात ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आता उदाहरणार्थ मनुस्मृतीचं असेल. मनुस्मृतीमध्ये म्हटले की स्त्रियांनी पहिल्यांदा जन्माला आल्यानंतर आपल्या पिताच्या संरक्षणाखाली, नंतर आपल्या पतीच्या संरक्षणाखाली, नंतर आपल्या मुलांच्या संरक्षणाखाली त्यांनी आपलं जीवन जे आहे ते व्यतीत करायचंय. अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर ते त्यावरून स्त्रियांचं पुरुषांच्यावरचं जे अवलंबित्व आहे ते त्यातून स्पष्ट होते असं स्त्रीवाद्यांचं म्हणणं होतं. म्हणजे तसं त्यांना अवलंबित्व त्यांनी राहावं, त्यांना शिक्षणात म्हणजे अवलंबून त्यांनी राहावं, त्यांच्याकडं कोणत्याही पद्धतीने यातून बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता. अशा पद्धतीची सामाजिक रचना
या काळामध्ये निर्माण झाली किंवा असं स्त्रीवादी इतिहासकारांचं म्हणणं असतं. त्याचबरोबर स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार म्हणजे स्त्रिया आणि शूद्र अस्पृश्य यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. तर त्याचा देखील उल्लेख म्हणजे सर्व वर्णातल्या स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. हा आणि मग शूद्र वर्ण किंवा अस्पृश्य जे असतील त्यांना शिक्षणाचा अधिकार नसल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे हे जे स्थान जे आहे स्त्रियांचं प्राचीन भारतातलं याची चिकित्सा जी आहे ती या स्त्रीवाद इतिहासकारांनी केलेली आपल्याला दिसते. आता नेमकं स्त्रियांचं स्थान काय होतं वगैरे त्या संदर्भातली चर्चा तुम्ही तुमच्या या ह्याच्यामध्ये करू शकता. मेडिवल इंडियाच्या संदर्भात, मध्ययुगीन भारताच्या संदर्भात, मध्ययुगीन भारतामध्ये देखील स्त्रियांचं काही स्थानामध्ये काही खूप अशी प्रगती झाली किंवा एकदम वेगळं काही गोष्टी घडतायत अशा काय आपल्याला सांगता येत नाही. मध्ययुगातलं एक महत्वाचं गोष्ट जी झाली ती खूप नोंद घेण्यासाठी आहे. म्हणजे मध्ययुगामध्ये आपण बघतोय मध्ययुगामध्ये भक्ती चळवळ जी आहे ती भारतामध्ये दक्षिण भारतातून सुरू झालेली आपल्याला दिसते आणि भक्ती चळवळीमध्ये स्त्रियांचे जे सहभाग होतात ते खूप म्हणजे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात म्हणजे दखल घेण्यायोग्य अशा पद्धतीचा तो सहभाग होता. म्हणजे स्त्रिया स्त्री संत जे आहेत आपल्याकडचे अनेक आहेत. म्हणजे उत्तर भारतामध्ये मीराबाई असतील, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण हे म्हणतो मुक्ताबाई असतील, ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये दक्षिण भारतामध्ये अक्का महादेवी असतील. अशा अनेक स्त्रिया ज्या आहेत या संत चळवळीमध्ये सहभागी असलेल्या आपल्याला दिसतात. आणि मग त्यांनी अनेक अभंग लिहिलेले आहेत, काव्यरचना केलेली आहे. तर ते आपल्याला दिसतात. इव्हन महानुभव पंथामध्ये देखील महादायसा नावाच्या स्त्री संत होऊन गेल्या. त्यांचा देखील उल्लेख आपल्याला त्या महानुभव अं, महानुभावांच्या लेखनामध्ये त्यांचा उल्लेख आलेला आपल्याला दिसतो. तर अशा अनेक स्त्री संतांनी एक मोठी महत्वाची भूमिका जी आहे ती या भक्ती चळवळीमध्ये निभावलेली आपल्याला दिसते. आणि मग याच्यात असं आहे की स्त्रियांच्या स्थानात प्राचीन भारत असेल, मध्ययुगीन भारत असेल, मग याच्यामध्ये तुम्ही बघता की मध्ययुगीन भारतामध्ये जसं हे दिल्लीचे सुलतान आणि मुघल भारतात आले आणि त्या पद्धतीने काय म्हणतात त्याला इस्लामिक संस्कृती आहे ते देखील भारतात आली आणि मग त्याच्यातल्या काही गोष्टी होत्या त्या इतर लोकांनी काय म्हणतात त्याला ऍक्सेप्ट करायला वापरायला सुरुवात केली. उदाहरणार्थ पर्दा पद्धती असेल, तर ती देखील काही उच्च वर्गीय जे होते समाजातले त्यांनी त्याचा अवलंब करायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या या आपल्याला मध्ययुगामध्ये घडून आलेल्या दिसतात. मग मध्ययुगाचा अभ्यास करताना स्त्रीवादी इतिहासकार असतील किंवा काही सामाजिक इतिहासकार जे आहेत त्यांनी स्त्रियांच्या वैयक्तिक जीवनावर फोकस करायला सुरुवात केली. आता कसं होतं मध्ययुगाच्या संदर्भात अजून एक चांगली गोष्ट होती की काही स्त्रियांनी या काळातल्या व्यक्तींची चरित्र लिहिली. म्हणजे उदाहरणार्थ गुलबदन बेगम जी आहे तिनं हुमायूनचे चरित्र दिलेलं होतं. आणि मग त्याच्यामध्ये जे दरबार म्हणजे जे त्यांचं दरबार असायचे दरबारातल्या गोष्टी लिहिताना त्यातल्या स्त्रियांचा सहभाग असेल किंवा स्त्रियांचं जो हरम असतो म्हणजे जिथं राजघराण्यातल्या स्त्रिया असतात तिथल्या स्त्रियांच्या स्थिती असेल किंवा तिथल्या स्त्रियांचं जे काही अंतर्गत राजकारण असेल त्यांच्या गटातलं तर त्या सगळ्या गोष्टी देखील त्यांनी त्या आपल्या लिखाणामध्ये मांडलेल्या होत्या. तर या सगळ्या साधनांचा वापर करून इतिहासकारांनी म्हणजे हर्बन्स स्मिथ या नावाचे एक प्रसिद्ध इतिहासकार मुघल्स इन इंडिया मुघल्स ऑफ इंडिया नावाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये दैनंदिन जीवन जे आहे मुघलांचं त्याच्याबद्दल लिहिलं आणि मग दैनंदिन जीवनाचा ज्यावेळी आपला संदर्भ येतो त्यावेळी मग स्त्रियांच्या संदर्भात देखील त्यात आपल्याला मोठ्या प्रमाणात चर्चा जी आहे ती पाहायला ऐकायला वाचायला मिळते. तर हे अशा पद्धतीने इतिहासकारांनी या
प्राचीन आणि मध्ययुगीन स्त्रियांच्या संदर्भात अ, चर्चा करायला आणि त्यांच्या स्थानाच्या संदर्भात मी जी संशोधन आहे ते केलेलं आहे. आता मग जे कॉलोनियल इंडियाच्या संदर्भात येतो आपण म्हणजे आधुनिक काळ म्हणू किंवा वसाहत काळ जो आहे कॉलोनियल म्हणजे वसाहत काळ. तर वसाहत काळाच्या संदर्भात ज्यावेळी आपण चर्चा करतोय तर त्यावेळी आपल्याला जसं मी मगाशी उल्लेख केला की अ, नव्या पद्धतीचं पॅट्रिआर्की जे आहे, नव्या पद्धतीचं पुरुषसत्ता जी आहे, ती कशी अस्तित्वात आली याची चर्चा स्त्रीवादी इतिहासकारांनी केलेली आहे. आणि मग स्त्रियांच्या संदर्भात, स्त्रियांच्या स्थानाच्या संदर्भात जो काही बदल आहे, त्याच्यामध्ये आपण बघितलं की इंग्रज भारतात आले आणि इंग्रजांनी इथे शासन करायला सुरू केल्यानंतर इंग्रजांनी इथल्या जे नवीन सुशिक्षित झालेले लोक आहेत, त्यांनी समाज सुधारणा चळवळीला आरंभ केला आणि इंग्रजांनी देखील काही कायदे केले की ज्याच्यामुळे अनिष्ट प्रथा ज्या समाजात होत्या स्त्रियांच्या संदर्भात विशेषतः त्याच्यावर बंदी घालण्याचं काम केलं. उदाहरणार्थ सती प्रथा, बालविवाह, विधवा विवाहावरची बंदी, हा पुनर्विवाहावरची बंदी, बालिका आणि जरट विवाह, त्याच्यावर नंतर संमती वयाचा कायदा म्हणजे लग्न करताना किती वय असावं त्याच्यावरचा कायदा. अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ब्रिटिशांनी भारतात आल्यानंतर हे केलं. त्याच्यानंतर हे गुलामांची खरेदी विक्रीवरची बंदी झाली. म्हणजे स्त्री गुलाम जे असतात त्यांच्या खरेदी विक्रीवर इंग्रजांनी बंदी आणलेलं आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीचं सगळं जे सुधारणा ज्या आहेत स्त्रियांच्या संदर्भातल्या सुधारणा या ब्रिटिश काळामध्ये सुरू झालेल्या आपल्याला दिसतं. आणि मग ब्रिटिशांनी हे कायदे केले आणि त्याच वेळी समाजामध्ये जागरूकता आणण्याचं काम जे आहे ते भारतातल्या सामाजिक सुधारणा चळवळीतल्या नेत्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे राजा राममोहन रॉय असतील, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी शाळा सुरू केल्या आणि मग स्त्रियांनी सुरुवात केली हळूहळू. तर ते आपल्याला या सगळ्या काळामध्ये वसाहत काळामध्ये घडून आलेलं आपल्याला दिसतं. मग वसाहत काळामध्ये स्त्रियांचं शिक्षणाला सुरुवात झाली. चांगल्या पद्धतीने त्यांना शिक्षण मिळायला लागलं. नोकरीचं अजून शक्यता म्हणजे संधी नसतील तरी स्त्रियांनी लिहायला सुरुवात केली आणि मग स्त्री लेखिका ज्या आहेत त्या या काळामध्ये निर्माण झाल्या. 1920 ला अनेक मालतीबाई बेडेकर वगैरे अशा ज्या मराठीतल्या स्त्री लेखिका असायच्या त्यांनी लिहायला सुरुवात केली होती. कादंबरी लेखन सुरुवात केलं होतं. तर हे सगळं आपल्याला त्या वसाहतीत काळामध्ये या सगळे बदल जे आहेत ते स्त्रियांच्या स्थितीमध्ये झालेले बदल जे आहेत ते आपल्याला दिसून येतात. आणि हे जे चौथं जे आहे ट्रायबल सोसायटी हे आदिवासी समाजाच्या संदर्भात. आता आदिवासी समाजाचा वेगळा उल्लेख का केला आहे की आदिवासी समाजामध्ये ही जी पुरुषसत्ता जी आहे जी या भारतातल्या इतर समाजामध्ये किंवा म्हणा जो शहरामध्ये किंवा गावामध्ये राहणारा समाज आहे त्याच्यापेक्षा आदिवासी समाजातली वेगळी असते थोडं. कारण कसं आहे की ज्यावेळी शेती आधारित उद्योग असतात, शेतीवर चालणारे हे असतात त्यावेळी तिथं पितृसत्ता ही खूप डॉमिनेटिंग असते, खूप वर्चस्ववादी असते. कारण त्याच्याबरोबर मालमत्तेच्या अधिकारांचा मुद्दा जो आहे तो जोडलेला असतो. आणि ट्रायबल समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये आपण बघतो की मालमत्तेचा मुद्दा तितका आधी तीव्र नव्हता. त्यामुळे आदिवासी समाजामध्ये स्त्रियांचं स्थान हे तुलनेने चांगलं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे तुम्ही आदिवासी समाजाबद्दल जर आधी वाचलं असेल तर तिथं त्याच्यामध्ये स्त्रियांना आपला जोडीदार निवड होण्याचं स्वातंत्र्य असायचं. त्याच्यानंतर त्याचबरोबर लग्नापूर्वी स्त्री पुरुषांना एकमेकांशी संवाद साधणं किंवा एकमेकांना चर्चा करणं अशा अशा काही ठिकाणं असायची. गोटूल नावाची एक संकल्पना त्याच्यामध्ये होती की आदिवासी एखादी जमात असेल तर त्याच्या जमातीतले जे तरुण स्त्री पुरुष आहेत त्या गोटूलमध्ये पहिल्यांदा एकत्र जमत तिथं अनेक प्रकारचे खेळ करत, गाणी म्हणत, नाच वगैरे त्यांच्यामध्ये होईल आणि मग त्यातनं ते आपले एकमेकांशी संवाद साधून मग त्यातला आपल्याला एखादा जोडीदार निवडत असतात. तर अशा पद्धतीच्या आदिवासी समाजामध्ये स्त्रिया ज्या आहेत त्या थोड्या
त्यांची स्थिती निवडीच्या संदर्भात, अधिकाराच्या संदर्भात त्यांची स्थिती चांगली असलेली आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये एखाद्या स्त्रीचा पती मरण पावला तर त्याला दुसऱ्यांदा लग्न करायची परवानगी असायची किंवा एखाद्याबरोबर पटलं नाही तर ते लग्न मोडून दुसऱ्याबरोबर लग्न करायची परवानगी होती. तर ते असे अनेक काही जे संदर्भ आहे ते आपल्याला या आदिवासी स्त्रियांच्या संदर्भात, आदिवासी समाजाच्या संदर्भात आपल्याला वाचायला मिळतील. तुमच्या पुस्तकात त्याबद्दल डिटेलमध्ये तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. तर आता जो आपण मुद्दा बघणार आहे राईज ऑफ वुमेन्स मुवमेंट. हा म्हणजे स्त्री चळवळी ज्या आहेत, स्त्रियांच्या चळवळी ज्या आहेत, तर त्याचा उदय जो आहे तो कशा पद्धतीने झाला तो आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. म्हणजे जसं आपण मगाशी म्हणलो की हळूहळू स्त्रियांच्या शिक्षणाच्या संदर्भात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी काम केलं आणि त्यानंतर मग स्त्रियांना शिक्षणाची सोय जी आहे ती निर्माण झाली. हळूहळू अनेक स्त्रियांच्या शाळा सुरू झाल्या, कॉलेजेसमध्ये त्यांना प्रवेश मिळू लागले, विद्यापीठामध्ये त्यांना प्रवेश मिळू लागले. तर ती जी सगळी प्रोसेस जी आहे ती त्या याच्यामध्ये आपल्याला पाहायची आहे. म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे SMBT नावाची जी संस्था आहे, त्याच्यामध्ये कर्वे जे होते लोकेश्वर कर्वे यांनी ही संस्था सुरू केली होती आणि ते देखील स्त्री शिक्षणासाठी त्यांनी त्या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केलेले होते. आता त्याच्यातला दुसरा जो पॉइंट आहे वुमेन अँड रिफॉर्म इन 19th सेंचुरी, त्याच्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे आता. कशा पद्धतीने इंग्रजांनी ते कायदे केले ते डिटेलमध्ये तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये समजून घ्यायला. इमर्जन्स ऑफ वुमेन्स ऑर्गनायझेशन. आता याच्यामध्ये काय आहे की जगभर स्त्रियांच्या संघटना ज्या आहेत त्या आपल्याला 19व्या शतकात म्हणजे 19व्या शतकाच्या दुसऱ्या भागामध्ये ते निर्माण झालेले आपल्याला दिसतात. कारण काय होतं की युरोपमध्ये जिथं लोकशाही होती तिथं फक्त पहिल्यांदा ज्यांच्याकडे संपत्ती आहे अशा लोकांना मतदानाचा अधिकार होता. म्हणजे विशिष्ट संपत्ती असेल, विशिष्ट लेवलची संपत्ती असेल तर त्या व्यक्तींना फक्त मतदानाचा अधिकार युरोपमधल्या अनेक देशांमध्ये होता. आणि नंतर काय झालं की सगळ्या पुरुषांना सगळ्या पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून आंदोलनं सुरू झाली आणि 1950-60च्या आसपास 1850-60च्या दरम्यान चार्टिस्ट मुवमेंट जी आहे ती इंग्लंडमध्ये सुरू होती आणि चार्टिस्ट मुवमेंटमुळे काय झालं की सगळ्या पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी या चार्टिस्ट चळवळीने केली आणि सरकारवर त्याच्या संदर्भात प्रचंड दबाव या चार्टिस्ट चळवळीनं आपल्या आंदोलनाच्या द्वारे आणला आणि मग सगळ्या लोकांना पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळाला आणि मग आता स्त्रियांना मतदानाचा अधिकार तरी नव्हता. मग त्या मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी स्त्रियांना संघर्ष करावा लागला. आणि यातून मग आपल्याला पहिल्यांदा असं दिसतं की वुमेन्स सफरजेस्ट मुवमेंट ज्याला म्हणतात, युनिव्हर्सल सफरजेस्ट मुवमेंट असं म्हणतात, ज्यामध्ये सगळ्यांना सर्व अडल्ट म्हणजे काय मॅच्युअर म्हणा, अडल्ट म्हणा, अशा स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार असावा अशी चळवळ जी आहे ती आपल्याला युरोपात सुरू झालेली आपल्याला दिसते आणि त्या माध्यमातून युरोपातले जे स्त्रिया ज्या आहेत त्या संघटित व्हायला सुरू झाल्या. आता महाराष्ट्रात वगैरे काय झालं की आर्य भगिनी मंडळ वगैरे अशा संस्था असायच्या जिथं स्त्रिया या संघटित व्हायच्या आणि किंवा त्यांच्यासाठी काहीतरी मासिके काढायचे त्या माध्यमातून ते काम करत होते. तर अशा पद्धतीच्या कोणत्या स्त्रियांच्या संघटना निर्माण झाल्या आणि त्यांनी कुठल्या पद्धतीने काम केलं याचा एक तुम्हाला आढावा जो आहे तो यातून घ्यायचा आहे. आणि मग याच्या आता वुमेन्स राईट म्हणजे स्त्रियांच्या अधिकारासाठीची आंदोलन तर ते देखील तुम्हाला याच्यातून पाहायचे आहे. म्हणजे बघा कसं आहे पहिल्यांदा
मतदानाच्या अधिकाराच्या संदर्भात असेल. मग नंतर मुद्दा काय आहे, की आपण बघतोय की समान अ, अ, अधिकार असायला हवे स्त्रिया आणि पुरुषांना. नोकरीमध्ये स्त्रियांना समान संधी असायला पाहिजे. स्त्रियांना नोकरीमध्ये आरक्षण मिळावं म्हणून नंतर आंदोलन म्हणा किंवा मागणी म्हणा. त्याच्यानंतर हुंडा प्रथा नंतरच्या काळात भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि त्याच्यातनं हिंसा व्हायची. मग हुंड्याच्या संदर्भातले कायदे करण्याच्या संदर्भात स्त्रियांनी आंदोलन केलेले आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर ही कौटुंबिक हिंसा बंद कायदा जो आला, तो देखील स्त्रियांच्या संघटनांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्यानंतर तो आलेला कायदा आहे. हां, की स्त्रियांवर जे घरामध्ये हिंसा व्हायची त्यांच्याबरोबर, तर त्याच्या विरोधातला हा कायदा आलेला आहे. तर अशा पद्धतीचे अनेक मुद्दे घेऊन या स्त्री चळवळींनी अं, स्त्री चळवळींनी स्त्रियांनी या स्त्री संघटना आणि चळवळीच्या माध्यमातून केलेले आपल्याला दिसतात. त्याचे डिटेल्स तुम्हाला तुमच्या पुस्तकात मिळतील. प्रत्येक संघटना वाईज किंवा मुद्द्यांच्या वाईज कसं कसं आंदोलन झालं वगैरे हे त्यामध्ये मिळतील. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे वुमेन अँड फ्रीडम स्ट्रगल, म्हणजे स्त्रिया आणि स्वातंत्र्य चळवळ. हं. आता ह्याच्या म्हणजे भारताची स्वातंत्र्य चळवळ, स्त्रिया आणि भारताची स्वातंत्र्य चळवळ. तर याच्यामध्ये आपल्याला असं बघायचं आहे की रोल ऑफ वुमेन इन गांधीयन मुवमेंट. हा, एकच सेकंड. हॅलो, कोण बोलताय? हा, कॉन्टॅक्ट सेशन चालू आहे की आपलंच चालू आहे? अहो खरं तुम्ही चालू असतानाच फोन करताय मला. चालू आहे ना ते. ज्यावेळी तयार होईल त्यावेळी टाकेन मी. सगळं झालं की टाकेन मी. हं? टाकलंय सगळं. बघा, वाचा ग्रुपमध्ये. हा, टाकलंय ग्रुपमध्ये. बघा ग्रुपमध्ये. बरं, आता मी कॉन्टॅक्ट सेशन घेतो ना. तर रोल ऑफ गांधीयन वुमेन इन गांधीयन मुवमेंट म्हणजे महात्मा गांधी यांची जी काही स्वातंत्र्य चळवळ चालू होती, आंदोलन चालू होतं, त्याच्यामधल्या स्त्रियांचा सहभाग. तर या संदर्भातलं आपल्याला याच्यात एक माहिती घ्यायची आहे. आता म्हणजे उदाहरणार्थ कसं आहे की गांधीजींनी जी काही माध्यम आंदोलनासाठी वापरली, तर ती जी आहे ती म्हणजे ती तसं बघायला गेलं तर सर्वांच्या आवाक्यात येण्यासारखी होती. हां, फक्त त्याची इच्छा जी आहे, इच्छाशक्ती जी आहे, कष्ट करण्याची म्हणजे त्रास सहन करण्याची इच्छा जी आहे, तर ती मात्र चांगल्या पद्धतीची असणं आवश्यक होतं. म्हणजे काय होतं, की गांधीजींच्या चळवळीमध्ये सत्याग्रह, उपवास, हरताळ, विदेशी कपड्यावर, वस्तूंवर बहिष्कार, त्याच्यानंतर सूतकताई, स्वदेशी कापड वापरणं. हे जे सगळे मार्ग होते महात्मा गांधींच्या आंदोलनाचे, त्या मार्गामध्ये सगळ्यांना सहभाग घेता येण्यासारखी परिस्थिती होती. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसतं की स्त्रिया ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात गांधीजींच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले दिसतात. आणि काँग्रेसचं हे जे आंदोलन होतं, ते सगळ्यांना त्यामध्ये समाविष्ट करून चालवण्यासारखंच आंदोलन त्यांनी बनवलेलं होतं. त्याचा हेतूच हा होता की समाजातल्या स्त्रिया आणि पुरुष दोघे पण त्याच्यामध्ये सर्व स्तरातले स्त्री आणि पुरुष या आंदोलनामध्ये सहभागी होतील अशा पद्धतीचं त्यांचं आंदोलन होतं. आणि मग गांधीजींनी म्हणजे दारूबंदीचं जे असतं, दारूची दुकानं बंद करणं, असं पण गांधीजींनी आंदोलन हे
चलेजावच्या काळामध्ये आणि ह्याच्यामध्ये विदेशी असहकार चळवळीच्या आंदोलनाच्या दरम्यान आपल्याला दिसतं की त्याच्यावर देखील आंदोलने केलेली होती आणि त्यामध्ये स्त्रियांचा देखील मोठा सहभाग आपल्याला दिसून येतो. तर त्याच्यामध्ये जे आहे गांधीजींचं समाजाशी जे कम्युनिकेशन करण्याचे जे कौशल्य होतं, तर त्या कौशल्याच्या मुळे अनेक स्त्री-पुरुष जे आहेत ते या आंदोलनामध्ये आले होते. आता हे कौशल्य म्हणजे काय? तर फक्त म्हणजे बोलणं नाही, की गांधीजींनी ब्रिटिश सत्तेशी लढण्याकरता हां, जसं आंदोलन वगैरे केली, तसेच त्यांनी चरखा वापरण्याच्या संदर्भातला आग्रह आपल्या अ, अ, जे कोण त्यांचे विचार मांडतात त्या लोकांना केला आणि चरख्याच्या माध्यमातून काय की तुम्ही सूतकताई करता आणि त्याच्यापासून कापड बनवता आणि ते कापड जे आहे ते तुम्ही वापरायला सुरुवात करता आणि ते कापड तुम्ही स्वतः बनवलेलं कापड वापरल्यामुळे विदेशी कापड जे आहे त्याच्यावर तुम्ही म्हणजे तुमचा जो बहिष्कार आहे तो तुम्हाला प्रत्यक्षात आणता येतो. ते तुम्ही कापड वापरायचं बंद करता. तर अशी जी प्रोसेस जी आहे ती त्या चरख्याच्या माध्यमातून होत होती. तर अशा आता हे चरखा चालवण्याचं काम हे स्त्रिया देखील करायच्या. हां, तर ते अशा पद्धतीनं स्त्रिया असतील, पुरुष असतील तर त्यांना गांधीजींनी आपल्या चळवळीत जे आहे ते समाविष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं. आता ह्याच्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे पार्टिसिपेशन ऑफ वुमेन इन लेबर अँड पिजन मूव्हमेंट. म्हणजे हे जे कामगारांची आंदोलनं झाली असतील किंवा पिजन मूव्हमेंट झाली असतील. पिजन मूव्हमेंट म्हणजे शेतकऱ्यांची आंदोलनं. तर त्याच्यामध्ये देखील स्त्रियांनी सहभाग घेतलेला आपल्याला दिसतो. हां, म्हणजे समजा आता अ, उदाहरण द्यायचं म्हणजे आता हे शेतकरी चळवळ जी होती शरद जोशींची. हां, तर त्या शरद जोशींच्या शेतकरी चळवळीमध्ये देखील तुम्ही स्त्रियांचे सहभाग असं त्याच्यामध्ये बघता. म्हणजे काय झालं, की फक्त आता ज्यावेळी पुरुषांचं आंदोलन म्हणजे कामगारांचं आंदोलन सुरू असेल, हां, तर त्या कामगारांचं आंदोलन हे फक्त कामगारांनाच करावं असं नाही. कारण त्याच्यावर आधारित जे कुटुंब आहे त्याचा देखील त्याच्यामध्ये सहभाग व्हावा. शेतीमध्ये आपण बघतो शेतीमध्ये स्त्रियांची भागीदारी असते. हां, त्यामुळे शेतीचा प्रश्न हा फक्त पुरुषांचा प्रश्न राहत नाही. हां, त्यामुळे स्त्रियांचा देखील त्यामध्ये सहभाग असावा. तर अशा पद्धतीच्या ज्या भूमिका घेऊन या आंदोलनामध्ये स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग जो आहे तो झालेला आपल्याला दिसतो. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो पॉइंट आहे तो हिंदू कोड बिल आणि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. म्हणजे भारतीय संविधानानं म्हणजे इतर ठिकाणी तर स्त्रियांना अ, मतदानाच्या अधिकारासाठी संघर्ष करायला लागला होता. आणि खूप आंदोलनं स्त्रियांनी इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये केली होती. मात्र भारत ज्यावेळी स्वतंत्र झाला आणि भारतामध्ये संविधान भारताचं अस्तित्वात आलं, त्यावेळी स्त्रियांना मतदानाचा अधिकार त्याच वेळी दिलेला होता. आणि भारतीय कॉन्स्टिट्यूशन जे आहे, संविधान जे आहे, ते स्त्री-पुरुष असं लिंगभेदावर आधारित कोणत्याही पद्धतीचे कायदे असतील किंवा अ, म्हणजे फौजदारी कायदे असतील किंवा अधिकार असतील, त्याच्यात कुठेही असा भेदभाव करताना आपल्याला दिसत नाही. हां, तर जे नागरी अधिकार पुरुषांचे आहेत, सिव्हिल राइट्स आहेत, तसेच स्त्रियांचे सगळे नागरी अधिकार या आपल्या संविधानानं दिलेले आहेत. तर त्याची एक चर्चा तुम्हाला त्याच्यातनं करायची आहे आणि हिंदू कोड बिल म्हणजे भारतात संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्वाचं मोठं योगदान आहे आणि त्याच पद्धतीनं बाबासाहेबांनी बनवलेले हिंदू कोड बिल जे आहे, ते स्त्रियांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरलेलं होतं. ज्याच्यामध्ये त्यांना संपत्तीचा अधिकार मिळाला. द्विभार्या प्रतिबंधक कायदा जो आहे, म्हणजे पुरुषांनी एक स्त्रीपेक्षा अनेक स्त्रियांशी लग्न करणं, याच्यावर या हिंदू कोड बिलमुळं बंदी आलेली होती. तर असे अनेक कायदे जे आहेत ते आपल्याला म्हणजे मुद्दे जे आहेत कायदेशीर, ते तुम्हाला हिंदू कोड बिलच्या संदर्भातल्या चर्चेमध्ये वाचता येतील. तर इथपर्यंत आहे. ते तुम्हाला काही शंका असतील तर विचारावा. तर पुस्तकात हे नाहीये हिंदू कोड बिल. कोड बिल नाहीये?
पुस्तक काढून बघितलं. बर. शेतकरी चळवळ आणि कामगार चळवळ एवढंच आहे सर. अच्छा. ठीक आहे, आता ते हे करा आणि याच्या संदर्भात काय आपल्याला इतर कुठे तुम्हाला वाचायला मिळालं ना ते वाचून घ्या. आणि मी एखादं मला काही नोट्स मिळाले तर मी टाकेन ग्रुपवर. ठीक आहे. ओके. ओके सर. एक मिनिट चेक करतो पुस्तकात. सिलेबस मध्ये आहे ते. ठीक आहे. त्याच्यावरचं काही मटेरियल मला मिळालं ना तर मी ते शेअर करेन. ठीक आहे. हा, सर. तर बाकीचे पॉइंट्स तुम्ही करू शकता, त्याच्यामुळे काय एवढं काय अडचण नाही येणार त्या संदर्भात. ओके सर. हं? अजून काही शंका आहे? नाही. ठीक आहे, मग थांबूया आपण. आता आपल्या नंतर 11 तारखेला कॉन्टॅक्ट सेशन होईल. त्यावेळी आपण सुप्रे सर घेणार आहेत. तर त्यावेळी आपण परत भेटूया. हा, तुम्ही सर्वजण संपर्कसत्रासाठी जॉईन झाला त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद. थँक्यू सर.